वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे। नाशिक आणि बिबटे हे समीकरण असे। राज्यातील सर्वाधिक बिबटे असणारा दुसरा जिल्हा म्हणजे नाशिक। पण गेल्या काही काळात नाशिकमध्ये मानव आणि बिबट्यांमध्ये संघर्ष वाढलाय। बिबट्यांचा नागरी वस्तीत येणं हे नवं राहिलेलं नाही। आजही असाच एक बिबट्या नाशिकच्या सातपूरमध्ये अवतरला आणि स्थानिकांमध्ये दहशत पसरली। पाहूयात नेमकं घडलं तरी काय। नाशिकमधल्या आजच्या ऑपरेशन लेपर्डवरचा हा एक स्पेशल रिपोर्ट। तो पुन्हा आला। त्यानं दहशत माजवली। वन विभागानं फिल्डिंग लावली आणि अखेर त्याला जेरबंद केलं। अवघ्या 4 ओळीत सांगता येईल असा हा आजचा प्रसंग। लोकांच्या जीवाला घोर लावणारा हा प्रसंग घडला नाशिकच्या सातपूरमधील ध्रुवनगर परिसरात। आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी होता तो हा बिबट्या। आज सकाळी हा बिबट्या जंगलातून वस्तीत शिरला। स्थानिकांनी वन विभागाला माहिती दिली, पण बिबट्या सतत आपलं ठिकाण बदलत असल्यानं ड्रोनच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्यात आला। अखेर झुडपं असलेल्या एका जागी तो लपून बसला। त्याला बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणण्यात आला, तर दुसऱ्या बाजूला वन विभागाचे कर्मचारी डाट घेऊन तयार होते। रो हाऊसचं काम चालू होतं। त्या 5 घरांमध्ये त्या परिसरात तो लपलेला होता। पाणी मारलेलं असल्यामुळे गारव्यामुळे तिथं तो वास्तव्यास होता। मग पण त्यानंतर गोंगाटामुळे तो पळून ओपन प्लॉटमध्ये झाडाझुडपामध्ये लपून बसलेला होता। साधारण 1 ते 1.5 वर्षाचा हा बिबट्या असा अंदाज आहे। व त्याप्रमाणे आपण जेसीबीच्या साहाय्याने थोडंसं झाडझुडपं साफ करून पण तो नंतर इकडच्या घराच्या मागच्या बाजूला येऊन आपल्याला तिथे वन विभागाचे पथक व नाशिक शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये या ठिकाणी हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले। पण वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना हूल देऊन हा बिबट्या एका घराच्या पार्किंगमध्ये शिरला। बिथरलेला हा बिबट्या घराच्या पार्किंगमध्ये बसलेला स्पष्ट दिसत होता। अखेर अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर वन विभागाचा डाट बिबट्याला लागला। तो बेशुद्ध झाला आणि हे ऑपरेशन लेपर्ड यशस्वी ठरलं। पुण्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बिबट्यांची संख्या असलेला जिल्हा म्हणजेच नाशिक। पण गेल्या काही काळात नाशिकमध्ये माणूस आणि बिबट्यांमधला संघर्ष वाढत चाललाय। बिबट्यांनी आपला नैसर्गिक अधिवास सोडून मानवी वस्तीत आणि खास करून ऊसाच्या शेतात आपला मुक्काम बनवलाय आणि त्यातून हे असे प्रकार आता वाढताना दिसतायत। मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।